जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणे या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या भगिनी आदरणीय मीना गोविंद पडवळे जाधव मॅडम यांच्या सेवापूर्तीनिमित्त या जमलेल्या सोहळ्याचे अध्यक्ष, नरेश फाउंडेशनचे सचिव आदरणीय लक्ष्मणजी मनोगत व्यक्त केलं असे या गावचे ग्रामस्थ रामजी तळेकर आमच्या भगिनीला शुभेच्छा देण्यासाठी बीजमाता राई मावशी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे या तालुक्याचे नेते गिरजाजी जाधव साहेब, तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि संगमनेर तालुक्यातून आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ आहेर, चंद्रकांतजी घुले साहेब, बबनराव घागरे साहेब, गट शिक्षण अधिकारी आदरणीय आमचे मित्र दोरगे साहेब, माजी गट शिक्षण अधिकारी कुमार साहेब, मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आलेले जिल्हा संघाचे अध्यक्ष बबनरावजी गाडेकर, जिल्हा गुरुमाऊली सदस्य मंडळाचे अध्यक्ष संतोषजी दुसुंगे साहेब, नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्रजी सदगीर, बँकेच्या चेअरमन सरस्वतीताई घुले मॅडम, उच्च अधिकारचे अध्यक्ष राजेंद्र खुद्दर सर, माजी व्हाईस चेअरमन कैलासजी साळुक्ते साहेब आणि व्यासपीठावरील सर्वांची माफी मागून सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले जाधव मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, तालुक्यातील सर्व शिक्षक आणि या पाडाळणे गावचे ग्रामस्थ, संयोजकांनी सांगितलंय आमदार साहेब थोडक्यात बोला, परंतु आता पडवळे मॅडम बद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात बोलून जमणारच नाही। कारण माझी अकोले तालुक्यात सुरुवात झाली सेवेची सुरुवात, मी 95 साली सेवेत लागलो त्यावेळेस मी कचरेवाडी बोरी या ठिकाणी आणि मॅडम आबिटखिंडला होत्या, तेव्हापासून आमचा परिचय। कारण आता त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं बाळासाहेब शिंगोटे गावचे माझ्या, त्यामुळे त्या शाळेमध्ये जाण्याचा, आबिटखिंडला जाण्याचा बऱ्याच वेळ प्रसंग यायचा। कारण नवीनच तिथं आलेलो की तिथं राहायचे, मी त्यांच्याकडे जायचो, शाळेत जायचा प्रसंग आहे माझी ओळख। म्हणून मॅडम विषयीचं सांगायचं झालं तर अतिशय म्हणजे सोज्वळ आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेम असणारे शिक्षिका जर असतील तर त्या मॅडम। आणि खरोखर जाना भाऊ जर सांगायचं झालं तर एकाच वेळेस विद्यार्थी, सहकारी शिक्षक, केंद्रातील शिक्षक, माहेरचे लोक, सासरचे लोक आणि ज्या ज्या शाळेवर मॅडमनी काम केले त्या सर्व शाळेतले आज या ठिकाणी ग्रामस्थ बसलेले, हे कोणाच्याही नशिबात नाही। त्यामुळे मॅडम विषयी फारसं वेगळं काही सांगणं मला वाटतं सांगण्याची गरजच या ठिकाणी नसावं। खरोखर मॅडमने संघटनेच्या बाबतीत म्हणावं असं झालं तर मॅडम संघटनेत जास्त सक्रिय कुठंच नाही, पण एकनिष्ठ, नेहमी पहिल्यापासून आमच्या बरोबर एकनिष्ठ राहिलेले अशा त्या मॅडम आहेत। त्यांना जे चांगलं ते त्यांना नेहमी आवडायचं आणि आजही आवडतं। म्हणूनच आज आमचे जवळचे मित्र डॉक्टर साहित्यिक संजयजी कळमकर यांचाही सेवापूर्तीचा कार्यक्रम करला, परंतु ते सोडून मॅडम साठी आम्हाला काय यावं लागलं तर मॅडम खरोखर खऱ्या अर्थाने एक विद्यार्थ्याप्रती आणि शिक्षकाप्रती, संघटनेप्रती एकदम एकनिष्ठ असलेल्या अशा या पडवळे मॅडम आहेत। खरोखर आमदार साहेब वयाच्या 98 वर्षी नियत सेवा कार्यानुसार त्या सेवानिवृत्त होत आहे। पण तो आज असं होतंय, आता आमच्या बऱ्याचशा इथं शिक्षक महिला भगिनी बसलेले, शिक्षक बसलेले, आज नंतर काही कालावधी नंतर असं म्हणायला लागले घुले साहेब तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू। परंतु आज आमदार साहेब असं होतंय का दोन्ही डोळ्यात हसूची। कारण प्रत्येक शिक्षकाला वाटतंय सेवानिवृत्त होतं सुटलो भाऊ एकदाच। म्हणजे काय आहे आमदार साहेब पूर्वी आहे ना, म्हणजे आम्हाला शिकवण्याचं अजिबात हे नाही। आता हे थोडं विषयांतर होते परंतु तुम्ही प्रश्न सोडवणार आहे म्हणून ते सांगण्याची या ठिकाणी गरज आहे। प्रश्न ज्यांचे ते या ठिकाणी आहेत, मग अशी दोरगे साहेबांनी आमच्या सांगितलं खरोखर ही जी भगवद्गीता दिली ना त्या भगवद्गीतेचं दिलेलं आहे। म्हणजे मॅडम खरोखर तुमचं कौतुक करतो, संयोजन समितीचं पण खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आज कौतुक करेन। एकदम आम्रवृक्ष ज्याची गरज आहे आणि भगवद्गीता जी का ज्याच्या मार्गदर्शनाची आज सर्वांना गरज आहे
या ठिकाणी बरेच महान व्यक्ती ठिकाणी बसलेले, परंतु भगवद्गीतेचा एक मी सहज चालता सहज चाललं आणि पहिलंच एक वाक्य पाहिलं, कर्म आणि कर्म जसं आहे तसं तुम्हाला कर्माचं फळ भेटणार आहे. आणि खरोखर आज ही जर गर्दी दिसली पाहिली तर मॅडमच्या या कर्माचं फळ आहे. निश्चितपणे आमदार साहेब, आज मी सांगत होतो मगाशी, आज शिक्षकाला विद्यार्थ्या जवळ जाऊ देण्याची गरज आहे. आम्हाला आंदोलन संघटनेला का करावं लागतं आमदार साहेब? विद्यार्थ्यांना चौथी, परंतु आमदार साहेब मला एक खंत म्हणायचं, आज जिल्हा परिषद प्रवेश चालू आहे, त्या स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकाल नाही, कारण जर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल लागला तर साहेब आपण यामध्ये लक्ष घालाल अशी आपणास या समस्त अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्हे राज्यातील शिक्षकांच्या वतीनं मी आपणास खरोखर विनंती करतो. नाहीतर एक परिस्थिती अशी होईल का जिल्हा परिषद शाळा हळूहळू बंद पडत चालतील आणि परत एकदा समाजामध्ये कर्मवीर भाऊराव आणि कर्मवीर अण्णांना पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा गोरगरिबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुन्हा धुळी घेऊन फिरावा लागेल. अशी परिस्थिती जर यायची नसेल तर आमदार साहेब निश्चितपणे आपण विधानसभेत या मराठी शाळांच्या बाबतीत जिल्हा परिषदच्या शाळा बाबतीत निश्चितपणे आवाज उठवा अशी मी आपणास विनंती करतो. आणि निश्चितपणे आज या ठिकाणी आमच्या भगिनी पडवळे मॅडम आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. आपणास काय करावं, सेवानिवृत्तीनंतर काय करावं हे सांगणे इतपत मी काही मोठा नाही. परंतु मॅडम, आता बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही हे करा ते करा, परंतु आमचे या गावचे भूमिपुत्र बाळासाहेबजी सावंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्यांचा नामोल्लेख राहिला कृपया माफ करा, परंतु त्यांनी सांगितलं काय करावं. आणि गिरजाजी दादा अकोले तालुका म्हणजे हुशार तालुका, मी या तालुक्यात सेवेतून शिकलेलो बरं का. त्यांनी काय सांगितलं, संगमनेरकरांनी त्यांना राजकारणात संधी द्यावी, पण ते कुठं म्हटलं आम्ही इथूनच त्यांना उभे करून निवडून आलो. खरोखर म्हणजे अकोले तालुक्यात शिकण्यासारखं फार आहे. परंतु खरोखर मॅडम सगळ्यांनी सांगितलं, सल्ले दिले, सगळे दिलं, परंतु माझा एक सल्ला नाही पण माझी एक विनंती, तुम्हाला ज्यात आनंद भेटेल. कारण आतापर्यंत मी मागच्या एका सेवापूर्तीच्या कार्यक्रमात होतो, आमचे माझी गट शिक्षणाधिकारी धामणे साहेब अतिशय प्रामाणिक माणूस, त्या धामणे साहेबांना विचारलं काय चाललंय सध्या सेवानिवृत्त, ते बोलले काहीच नाही, मी आज एक काम करतो, आयुष्यभर 58 वर्षापर्यंत मी चौकटीत राहिलो, जेव्हा नाही रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत झेडपीत काम केलं, पण आज मला वाटलं 6ला उठलो, 5ला उठतो फिरायला जातो, 10ला उठलो 10ला फिरायला जातो, आज चाकोरी ठेवली नाही. थांबवतो. धन्यवाद. जय संघ, जय गोमावली, जय सतीश. धन्यवाद बापू साहेब, आपण नगरवरनं या ठिकाणी आला, छान मार्गदर्शन केलं. आमदार साहेबांना जरा घाई आहे आणि म्हणून कार्यक्रम थोडासा बदल होतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज पाराण्याच्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये, अगस्ती ऋषींच्या पावन आणि पवित्र आणि राजा हरिश्चंद्राच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये, खऱ्या अर्थानं आबिटखिंडच्या भैरवनाथाच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आपण हा सन्मान सोहळा या ठिकाणी श्रीमती मीना गोविंद पडवळे मॅडम, जाधव मॅडम यांचा सत्कार सोहळा आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी उपस्थित खऱ्या अर्थानं होत आहे. या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं पद्मश्री राहीबाई पोपेरे आमच्या मोठ्या भगिनी, त्याप्रमाणे जिल्ह्याच्या इतिहासातील अकोला तालुका ख्यातीचा लक्ष देवणी ऐका तुम्ही इतिहास भूमातेचा, नवता मानव नवता दानव दंड कारणे चोहीकडे, पठारावरती दृष्टी फेकता कळसुबाईचे शिखर दिसे, महाराष्ट्रातलं कळसुबाईचं शिखर दिसते. या भूमीमध्ये जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा कळसुबाईच्या शिखरा इतकं उंच काम करून आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग निवडतो. आणि म्हणून पडवळे मॅडमनी आमच्या सातेवाडी आबिटखिंड पट्ट्यामध्ये जेव्हा काम करत असताना एका खऱ्या अर्थानं एका बहिणीच्या नात्यानं आमच्या आबिटखिंडचे सातेवाडी पळसुंडे आणि खऱ्या अर्थानं ती जरी आपल्या भूमीमध्ये या मुळा माहेरवासी नसेल आणि खऱ्या अर्थानं बाळेश्वराच्या या पवित्र भूमीत तिने आपल्या कर्माची कहाणी आपल्या खऱ्या पतीसोबत आपल्याला काढली, परंतु खऱ्या अर्थानं दोन्ही परिवाराचा हात तिच्या हातून उद्धार, दोन्ही कुळांचा उद्धार तिच्या हातून झालेला आहे. खऱ्या अर्थानं मान्यवरांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. हा त्यांच्या जीवनातील खऱ्या अर्थानं चांगल्या राहण्याचा, चांगल्या वागण्याचा, चांगल्या बोलण्याचा खऱ्या अर्थानं हा एक आज आपल्या जीवनातील खऱ्या अर्थानं तिने केलेल्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून पडवळे ताई, आपण या ठिकाणी जेवढं काम केलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यातून खऱ्या अर्थानं पोपेरे ताईंनी या ठिकाणी देशाचं नाव कमवलं. देशाचं नाव कमवत असताना त्यांनी बीज माता म्हणून राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन आपल्या देशाचा सन्मान, तालुक्याचा सन्मान, गावाचा सन्मान वाढवला. त्याबरोबर पडवळे ताई
आपण या खेड्यापाड्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील माणसांचा, आई वडिलांचा आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा आपण सन्मान ठेवला आणि प्रेम मिळवलं, हीच खरी अर्थाने आपल्या जीवनातील खऱ्या अर्थाने एक पोचपावती आहे. आणि म्हणून त्यांना आज या ठिकाणी आदर्श शिक्षिका, त्याचप्रमाणे आदर्श शिक्षिका आणि जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी राईबाई पोपेरे यांच्या हस्ते आणि आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मी त्या फक्त त्या प्रमाणपत्राचं वाचन करणार आहे, त्या प्रमाणपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि म्हणून समारंभपूर्वक या ठिकाणी आदरणीय आपल्या मातोश्री, आपल्या तालुक्याच्या एक माता म्हणून या दिल्लीपर्यंत पोहोचल्या पद्मश्री राईबाई पोपेरे यांच्या शुभास्ते आणि आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे कार्यसम्राट आमदार यांच्या शुभास्ते हा सन्मान पत्र देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतो की आपण ह्या सन्मान पत्राचा स्वीकार या ठिकाणी. ठीक आहे, साहेबांचं भाषण झाल्यानंतर हा सन्मान सोहळा होईल. या ठिकाणी मी आज आपण नातेवाईक, बसलेले मान्यवर, बसलेल्या भगिनी आणि बंधू, आपण सगळे सेवानिवृत्त एक शुभेच्छा द्यायला सगळं आले. आणि आता मी बरंच टाइम ऐकते. खरंच त्यांच्या कामाची पावती ही प्रत्येक ठिकाणी माणूस जे बोलतय ते माणूस हे फक्त काम बोलतय. कोणतं एक काम असो, फक्त कामाची पावती बोलते. आणि ही कामाची पावती मला एक वेगळा कार्यक्रम दिसला आज मॅडमच्या याच्यामध्ये, का मॅडमने नुसतं शिक्षकच नाही पण त्याच्यामध्ये निसर्गाला घेऊन सुद्धा चालले, ह्या मातीला घेऊन सुद्धा चालले. हे आज मला मॅडम मध्ये दिसलेले. का तर हे शिकवताना मी कुठं शाळा नाही शिकले, मी कधी शाळेची पायरी नाही गेले, पण मी कुठेही गेलो मी शिक्षकांना सांगते, तुम्ही मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान नका देऊ, तर तुम्ही ह्या मातीचं ज्ञान द्या, ह्या निसर्गाचं ज्ञान द्या. आणि हे मातीचं, हे निसर्गाचं ज्ञान आज मॅडमनी पसरलेलं हे मला आज दिसले. आणि शेवटी इथं आलेला सत्कार जो आहे, किती मोठा सत्कार गेला तर तो कुठंतरी ठेवू नाही देतोय. पण हा ठेवलेला सत्कार आजचा जो एकदम महत्वाचा हा रोपाचा सत्कार आहे. आणि मी सुद्धा पद्मश्री पसर गेले, तर मी फक्त ह्या रोपाने आणि मातीनच मला पद्मश्री पसर गेलेली. मी पहिलं काम ह्या झाडांचंच तयार केलं, का मी हळदी कुकाला एक एक रोप दिलं, मी बचत गटाला एक एक रोप दिलं. आणि ते काम माझं दिल्लीपर्यंत आज गेले. तर ते काम ह्या मॅडमने केलंय. कारण हे जे वृक्ष जे आहे, हे वृक्ष खूप महत्वाचे आहे आपल्या, याची सावली सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि प्रत्येकाने मी म्हणते मोठ्या मोठ्या पार्ट्या, मी वाढदिवसांना सुद्धा सांगते का तुम्ही एक एक रोपट द्या मित्रमंडळीला. कारण मी बऱ्याच ठिकाणी जाते, हॉटेलला जातात, पार्ट्या देतात, केक कापतात. तो केक नका कापू, पण हे झाड द्या आणि ते जगवायची जबाबदारी द्या. हे लय मोठं काम आहे. हे मी मुलींना सुद्धा सांगते, वाढदिवस साजरा नका करू. आणि प्रत्येकाने आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक केलं का ह्या आठवणी जलम राहिलं पाहिजे. आपण जरी गेलो तरी आपल्या आठवणी त्या ठिकाणी राहिल्या पाहिजे, ह्या आठवणींचं काम केलं पाहिजे. तर आज इथं मला बोलवलं, मॅडमच्या हाताने अजूनही पुढच्या कामामध्ये समाजी सेवा हो आणि समाजामध्ये अजून त्यांचं उर्वरित नावाचं पावती अजूनही मोठी हो, अशी मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देते, धन्यवाद देते आणि थांबते. रामकृष्ण हरी. धन्यवाद मावशी. मयूर आणि सारिका आपण मंचावर उपस्थित राहायचंय. त्यानंतर निशिगंधाताई त्यांची सुनबाई आपण पण मंचावर यायचं आहे. मयूर, सारिका आणि निशिगंधाताई आपण मंचावर या. कार्यसम्राट, विकास पुरुष या उपाधी खऱ्या अर्थाने ज्यांना शोभून दिसतात अशा आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या हस्ते, त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय लोकसभाजी बोर्डे साहेब यांच्या हस्ते आणि राही मावशी पोपेरे या सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते मॅडमचा सन्मान होतो. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा खरा तर या कार्यक्रमाचा सर्वोच्च असा क्षण आहे. हा साखीवाडी केंद्राच्या वतीने सुद्धा एका विठ्ठल आणि रुक्माई यांची मूर्ती
देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ती पण वरती द्या ना, बारामती सर द्या वरती. हो, हो. सन्मान्य आमदार साहेब यांनी द्यावी. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी आदरणीय दोरगे साहेब. हा, त्यानंतर केंद्र प्रमुख सन्मान्य लांडगे साहेब, आपण पण पुढे जावं. या सेवापूर्ती गौरव सोहळ्यातला हा एक सर्वोच्च क्षण आहे की ज्यांच्याविषयी आपण भरभरून बोललो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा सन्मान करू इच्छितोय. तो सन्मान सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. स्मृतिचिन्ह आणि ट्रॉफी, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हे मॅडम यांना प्रदान केली जाते. ही छायाचित्र टिपण्यासाठी मध्ये बरेचसे छायाचित्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. मी मान्यवरांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मॅडम यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये आपण सहभागी झाला. आणि त्यानंतर संयोजन समितीच्या वतीने आमदार साहेब डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा पण सन्मान या ठिकाणी होणार आहे. चौधरी सर, पाराणे गाव, त्यानंतर संयोजन समिती साखरवाडी केंद्र यांच्या वतीने आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. भगवद्गीता केशर आंब्याचं रोप असे या सन्मानाचं स्वरूप आहे. हा, आज हो, मी बोर्डे साहेबांना विनंती करतो की आपण खाली जरा चेहऱ्यावरती येते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य बोर्डे साहेब, गट शिक्षण अधिकारी दुर्गे साहेब, लांडगे साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपण त्यानंतर सन्मान्य बाळासाहेबजी सावंत, रामशेठ तळेकर, विकासजी तळेकर, आपण आमदार साहेबांचा सन्मान करावा. सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला कृतज्ञता निधी दिला जातो. तो 11,000चा कृतज्ञता निधी. यांना एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये याचं स्वागत करावं. आमदार साहेबांना विनंती करतो आपणही पुढे जाऊन यामध्ये सहभागी व्हावं. 11,000चा हा कृतज्ञता निधी बँकेच्या वतीने शिक्षकांना दिला जातो. खरं तर 11,000 ही खूप मोठी रक्कम नाही, पण एका शिक्षकाचा जाताना त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो भाव आहे तो भाव खूप मोठा आहे. आणि म्हणून शिक्षक बँकेचे सुद्धा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. सर्व सन्मान्य पाहुण्यांचे आभार व्यक्त करतो. तर धन्यवाद सर्वांना, मान्यवरांना धन्यवाद. यानंतर सन्माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. होतोय एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आपण या निमित्तानं. खर तर तांबे साहेब, माझ्याही जीवनात मी असंख्य निरोप समारंभ केले, पण आजचा हा निरोप समारंभ धनाशेठ खूप वेगळा आहे की जिथं जिथं मीनाताईंनी आपली सर्व्हिस केली, ज्या गावागावामध्ये वावरल्या शिकल्या, तिथली सगळी लोक आलेत, त्याबरोबर सगळे नातेवाईक आलेत. आणि या सरळ साध्या भोळ्या शिक्षिकेवरती लोकांनी, विद्यार्थ्यांनी किती प्रेम केलं हे आजची उपस्थिती सांगते. सकाळी 8 वाजेपासून मिरवणूक निघाली आहे. पोरांनो बरोबर आहे ना? 8 वाजेपासून आमची पोरं येत आहेत. 10ला सभा सुरू झाली, आता 3 तास झाले. मला
वाटतं ह्या धावपळीच्या काळामध्ये एवढा वेळ कुणासाठी थांबणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यात तुम्ही सगळे शिक्षक नेते आमच्या या बहिणीवर प्रेम करून तुम्ही इथं आलात. तुमचं मनापासून आभार. या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गोरडे साहेब, त्याचबरोबर शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, भुवन दादा गाडेकर, राजेंद्र निमसे, आमच्या खरं तर महाराष्ट्राचं भूषण ज्यांनी दिल्लीमध्ये नाकातली नथ आणि नऊवारीचा झटका दाखवून जो काही राष्ट्रपतीकडनं पुरस्कार स्वीकारला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तो पहिला पद्मश्री पुरस्कार त्या आदरणीय राहीमावशी कोपेरे, त्याचबरोबर पंकज घोलप, जाना शेठ आहेर, बाळासाहेबजी दोरगे, कुमाव साहेब, गिरजाजी जाधव, काळू भांगरे, दत्तात्रय लांडगे, सरस्वतीताई घुले, कैलास सारोगते, अण्णासाहेब आभाळे. खरं तर मी कैलास सारोगते आणि या सरांनी माझा वेळ जास्त खाल्ला त्यामुळे मी उशीर आलो. तिथे येऊन बसले होते. सांगावं लागेल ना कारण काय. तुम्ही कसं शाळेत आलं का विचारता का रे उशीर झाला, कारण लेट झालो, असं सांगून नाही जमणार मला. त्याचबरोबर तानाजी सावळे, बाकी विकास तळेकर, अनिल शेठ तांबे, रोहिणताई बगाड, बंटी पाटील, केशव बुळे, रामशेठ तळेकर, विनायक पटांगरे सर पाटील उपस्थित आहेत. आणि सगळेच या आमच्या मीनाताईंवरती प्रेम करणारे सगळे तिचे चिंतक आणि सगळा उपस्थित मीडिया. खरं तर मीना कुणाला माहित आहे की नाही, पण माझी मावस बहीण आहे. हो, म्हणजे तिने कधी सांगितलंय नसतं. तिचा सरळ सोपा बुजरा स्वभाव, काम करत राहणं आणि प्रत्येकाला भाऊ दादा म्हणून सगळं पुढे चालत राहणं असा तिचा स्वभाव. तिनं खरं तर आबिद खिंडला मला वाटतं पहिली सर्व्हिस पतीने हे जग सोडलं. मग मात्र सगळी जबाबदारी तिच्यावरती होती. 2 लहान लेकरं, मयूर आणि सारिका. मला सांगायचंय की ह्या माऊलीनं बिलकुल न बघता शाळेचं तर काम केलं, पण मोरलला पण संस्कार दिले. पोरं आता मला वाटतं सारिका काहीतरी तलाठी म्हणून काम करते आणि खूप चांगलं काम आहे. पठार भागावरती काम करते. मयूरही चांगला आहे, मयूरचे काही अडचणीचा विषय नाही. मग अशी सगळी मुलं ही शेवटी वडील नाही, वडिलांचं छत्र हरवलंय. आईनं मीनानं त्यांना मोठं केलंय. त्यांच्यामध्ये पण ती जाणीव आहे की आमच्या आईमुळे आम्ही मोठं झालोय, आमच्या आईनं आमच्यावर संस्कार केलाय. कारण आमचा पाहुणा कसा होता हे आम्हाला माहितीये. पैलवान होता, रांगड्या भेजाचा गडी होता तो. आलं का लक्षात? पठारावरच आणि सरळ प्रेमळ होता सगळं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मीनाताईंनी शाळेमध्ये कधी घरचं दुःख जाऊ दिलं नाही आणि जगाला आपलं दुःख कधी दाखवलं नाही. हे सगळं महत्वाचं आहे. आणि मला वाटतं असं सगळं तिचं जीवन जगून आज तिचा निरोप समारंभ. म्हणजे मला सांगायला झालं तर मी असं म्हणेन, मीना शाळेत गेली, मीना DED झाली, मीनाचं लग्न झालं, मीना शिक्षिका झाली आणि काम करता मीना रिटायर्ड. हा झाला जीवन प्रवास. एका ओळीत असं लिहायचं ठरलं, 2-4 ओळीत. पण त्यामध्ये मगाशी कोणीतरी म्हटलं की चाकोरीबद्ध जगावं लागलं आणि आता तिला मनसोक्त जगताय. तर परत एकदा मी सांगतो का जीवनभर तुम्ही जे काही कार्य करताय ना त्याच्यावर प्रेम करा, म्हणजे आनंद भेटतो. आम्हाला रात्री 12 वाजता लोक जरी भेटायला आलं ना तरी आम्हाला आनंद भेटतो. आम्ही असं नाही म्हणत की आमचे तास संपलेले, आमचे तास संपतच नाही अर्थात. प्रत्येकाला ते मध्ये कोणीतरी वार्ताहर आले होते, म्हणजे हे दिवसभर इतक्या लोकांना रामराम घालतेत, संध्याकाळी घरात घुसले बायकोला रामराम घालते तर काय आणि काय हस्ताचेर ठेवावं लागतो. आता काय करायचं? चुकून कधीतरी औसापुनला रागवलं तरी लोक ते मीडियावरती आणतात, त्यामुळे विषय नाही. पण मुलांना फक्त आता मी सगळ्यांच्या समोर सुनावतो, सगळ्यांच्याच मुलांना, की आई बाबा आपल्यासाठी कष्ट करतायत, राबताय, मोठं करतायत, शिकवताय, है ना. त्यांची स्वप्न राहते की मुलांनी चांगलं नागरिक बनावं, नोकऱ्या हा सगळ्यात पुढचा प्रपंच आहे, पण एक चांगलं नागरिक बनावं. तर मला वाटतं सगळ्या पालकांच्या मुलांनी तसं केलं पाहिजे आणि विशेष करून निर्व्यसनी राहिलं पाहिजे, नाही का? राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे? राहिलं पाहिजे. मुलं निर्व्यसनी असतील ना
एक तर संपत्ती किती आहे त्यापेक्षा संतती चांगली असली ना का पुढचं आयुष्य खूप चांगलं जातं. आणि मला वाटतं मीनाताईने ते सगळं केलंय आणि आज याच्यासाठी ठणकावून सांगितलंय. आता तशी मीना ठीक आहे, पतीचं हे गेलं, छत्र गेलं, परंतु पेन्शन नावाचा प्रकार तिच्या हाताला आहे. म्हणजे शेवटपर्यंत झुकायची गरज नाही, पैसा मागायची नाही, पैसा देत राहणार आहे मुलांना. आणि मुलांनी पण तिची एवढी काळजी घ्या का तिचं जे 100चं काय जिला आयुष्य लाभन तोपर्यंत तिची एकदम काळजी घ्यायची. ती देवा धर्माची किती आवड आहे मला काय माहित नाही तिला. पण समजा ह्या काळात आपली लोक पर्यटनाचा नाद नाही करत. माझे वडील म्हणायचे काय रे या डोंगरावर जा त्या डोंगर, सगळे डोंगर सारखेच आहे, कशासाठी डोंगरावर जातात. आता त्यांच्या दृष्टीने ते डोंगरात जन्माला आले त्याला काय विशेष नव्हतं, पण आमच्यासाठी काजवे विशेष आहेत, आमच्यासाठी डोंगर विशेष आहे, आमच्यासाठी नदी विशेष आहे. आता नवीन पिढीला हे सगळं विशेषच आहे ना. आणि म्हणून मग तुला जो काही आयुष्य जगायचं ते जग. एक भाऊ म्हणून मागे तुझ्या बरोबर होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, तो काही विषय नाही. ती जेव्हा भेटली ना तो तिचं म्हणजे कुणाला विचारलंय मला माहित नाही, पण तिचा स्वभाव असा, भाऊ जेवला का, मग अशी काहीतरी सांगत होते, ते खायला काहीतरी आणलंय म्हणे, खातो का, म्हटलं आता इथंच खायची सुरुवात काय. म्हणजे तिने बसल्या सांगितलं म्हणे आम्ही सगळ्यांना काहीतरी खाऊ आणलाय, काहीतरी सांगत होते, खातो का, म्हटलं आता. म्हणजे अशी प्रेमळ बहीण भेटावी, असं सगळं नातं जपावं, अशी शिक्षिका. आणि तिचा किती ऊर भरून आलाय काय माहित नाही, पण तिच्या या कामानं माझा मात्र ऊर भरून आलाय. का एक एखादी स्त्री, आबाला मी म्हणणार नाही तिला, का ती स्वतःला आजमवते. एक आदिवासी वांद्रुशेत सारख्या एका खेड्यात जन्मलेली आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करते. आणि शेवटला सगळी माणसं त्याला भेटायला येतात, तिला निरोप समारंभाला येत आहे. मला वाटतं मीनाताई तुझं आता आयुष्य अजून वाढल्यासारखं, अजून आनंदी राहणार आता, कारण ही तुझी पोच पावती आहे. असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावं. जास्तीचा वेळ घेत नाही. मी तू केलेल्या कार्याला सलाम करतो. तुझ्या पुढील भविष्यातील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि शिक्षक बांधवांचे जे प्रश्न आहेत, मी एक शिक्षकाचा मुलगा याची मला पूर्णतः जाणीव आहे. आणि ते प्रश्न तुमच्यासाठी जे आहेत तर ते आमच्याही दृष्टीने महत्वाचे, कारण तुम्हाला शिकवण्यापेक्षा बाकीचेच कामं सरकारनं बरेच जास्त दिलेली आहेत. त्यामुळे शिकवायचं राहतं बाजूला आणि बाकीच्याच त्रासामध्ये तुम्ही रोज ऑनलाईन करा. अजून काय आता घर मोजायचा कार्यक्रम तुमच्याकडेच आहे, अजून जनगणना तुमच्याकडे. गेलो मग तिथं काय कुत्रे मोजायला सांगितलं तर काय काय कामं सांगतील काय. पण खरं काय झालं खरं सांगू का, पहिला आहे ना शिक्षक आहे ना अख्ख्या गावाचं तालुक्याचं राजकारण शिक्षक करायचं. आता नेमकं काय झालंय मला काही कळत नाही. आता नाही तर पहिलं मास्तर म्हटलं का हादरात राहायचं. तर असं सगळं आहे. बाकी मागाशी कोणीतरी तांबेसाहेब तसं नाही, तो अकोले विधानसभा मतदारसंघात संगमनेर माझ्याकडे आहे, लक्षात घ्या. म्हणजे असं काही नाही, आमची संगमनेर पठाराची लोक पण चांगली आणि अकोल्याची पण चांगली. तर जे माझ्या हातात तिने फक्त सांगावं का मला निवडणुकीला उभं राहायचंय, दिलं तिकीट समजा, असं समजा तर तिने म्हटलं पाहिजे. तर तिचे पोरं बळच म्हणायचे का हिला उभं करा, म्हणजे जाचात टाकायचं. आता राजकारण काही एवढं सोपं राहिलं नाही, आलं लक्षात. रस्त्यात जा विचार. त्यामुळे सगळं आनंदाचं. आणि तुमच्या शिक्षक वृंदांचं कौतुक याच्यासाठी आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक याच्यासाठी. आज सुट्टीचा दिवस आहे खरा तर, आणि सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम आणि तेव्हा एवढी सगळी उपस्थिती आहे. खरंच तुम्ही मनापासून प्रेम केलं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आभार. परत एकदा हा गोड असा निरोप समारंभ संपन्न झाला. खरं तर निरोप समारंभ म्हणजे नो रिटायरमेंट, ही एक दुसरी विनिंग सुरू होती. पहिली विनिंग संपले. तुमच्या दुसऱ्या विनिंग साठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. खरं तर आपण आलात, त्यांच्या कर्तृत्वाचा सलाम केला. कामावर प्रेम करा, यशस्वी व्हाल, आनंदी राहाल, हा महान संदेश आपण दिला. खरं तर तो आपल्या कामाचा आणि दिनचर्येचा भाग आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या आपल्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्या या सत्काराला उत्तर देतील. त्यांनी मनोगत व्यक्त